या आधीचा त्यांचा प्रवास आपण कट्ट्याच्या माध्यमातून जाणून घेतोय. गप्पांना सुरुवात करूया. मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा होता की तुम्ही आत्तापर्यंत तुमचा संघर्ष सांगितलात आणि आत्तापर्यंत इतकी लढाई करून तुम्ही प्रत्येक पावलावर यशस्वी होत आलात. तर एक स्त्री म्हणून जेव्हा आपण यश मिळवतो तेव्हा त्या स्त्रीचे अनेकदा पाय खेचले जातात. तर असा अनुभव तुम्हाला तुमच्या ह्या पावलांवर आलाय का? खरं तर प्रत्येक स्त्रीला ना स्त्री म्हणून एक वेगळा संघर्ष करावा लागतो आणि त्यातही बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा एखादी बाई ही स्पष्टपणानं बोलते, आक्रमकपणानं लढते, प्रश्नांना भिडते, तेव्हा पहिलं प्रश्न हे तिच्या व्यक्तिमत्वावर किंवा तिच्या बोलण्यावर नव्हे तर तिच्या चारित्र्यावर उपस्थित केलं जातं. मला आठवतं की माझं जेव्हा पहिलं दसरा मेळाव्याचं भाषण झालं त्यानंतर खूप घाणेरड्या पद्धतीचं आंदोलन सोलापुरात काही महिलांनीच केलेलं होतं. असे शब्द, अशी भाषा जी मी इथं माध्यमांमध्ये बोलू सुद्धा शकणार नाही. अत्यंत चुकीच्या आणि खोट्या-नाट्या गोष्टी त्या माझ्याबद्दल बोलल्या. म्हणजे इथंपर्यंत की माझी PhDची डिग्री खोटी आहे इथंपर्यंत त्या बोलल्या. म्हणजे तेव्हा माझ्या फोटोला जोडे मारले, शेण फासलं, वाईट वाटलं, रडत होते. पण मला अभिमान वाटतो माझ्या आईबापाचा. माझे वडील आले आणि त्यांनी सांगितलं, रडू नको, शेणाचा सामना तर सावित्रीबाईला सुद्धा करावा लागलाय. हरून बसू नकोस, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. मला माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटतो की जो खंबीरपणे माझ्यासोबत उभा राहतो. मला माझ्या भावांचा अभिमान वाटतो की या 3 वर्षामध्ये राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होती आणि अशा वेळेला आक्रमकपणाने बोलत असताना महाराष्ट्रात फिरताना मी कुठला बॉडीगार्ड नाही घेतला, कुठली सुरक्षा व्यवस्था नव्हती. माझे भाऊ रात्रंदिवस माझ्यासोबत असायचे. माझ्या कुटुंबाचा विश्वास, आमच्या सोलापूरमधील माझ्या सगळ्या समाजाचा विश्वास या जोरावरती या सगळ्या गोष्टींचा मी सामना करू शकले. पण म्हणतात ना की मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर धरती पर रहकर भी मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे. क्या बात. मध्यंतरी शिंदे साहेबांनी तुम्हाला एक मोठी जबाबदारी पण दिली होती, म्हणजे अजूनही ती आहेच, ती म्हणजे